शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा जय देवी वाग्देवी
आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपण ज्या पाहुण्यांना आमंत्रण केलं आहे ते मान्यवर आपल्या मंदिरामध्ये आले आहेत, आरती झालेली आहे आणि पाहुणे आता सभागृहात येत आहेत. सुस्वागतम सुस्वागतम. सभागृहात उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन आणि रसिक वृंदाला मी डॉक्टर अंजली पागनंदीवार सादर प्रणाम करते. आजपासून आपला शारदोत्सव सुरू होत आहे. या वर्षीच्या शारदोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी सरस्वती देवीच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाली. या मंदिराला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतो आहोत. समोर लावलेल्या या 50 पणत्या एकेका वर्षाचं प्रतिनिधित्व करतायत आणि सोनेरी प्रकाशानं आपल्या सर्वांचं स्वागत करत आहेत. आणि योगायोग कसा आहे पहा, 50 वर्षांपूर्वी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबरलाच सरस्वतीची स्थापना झाली आणि आजही 7 ऑक्टोबरलाच आपण या सुवर्ण महोत्सवी शारदोत्सवाचं उद्घाटन करतो आहोत. उद्घाटनासाठी आपल्याला लाभले आहेत सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार. तर अध्यक्षपद भूषवणार आहेत कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर पंकज चांदे. तसंच राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार म्हणून साहित्य क्षेत्रात ख्याती प्राप्त केलेल्या माननीय शुभांगीताई बडबडे यांनी आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील पहिला सरस्वती सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. उपाध्यक्ष प्रभा देऊस्कर आणि सचिव रश्मी रानडे यांनी मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी बोलून यावं. एक मिनिट. अशा तेजानं भरलेल्या वातावरणात आपण शारदा देवीची आराधना करूया. मी शारदा सहज सादर करते आहे आणि मला संवादिनीवर साथ करणार आहे माझे सर श्री शिरीष पाटील. सरस्वती शारदा स्वर हमको ज्ञान दो, स्वर हमको ज्ञान दो, कंठ में कंठ में मेरे बिराजो, भक्त हूँ तुम ज्ञान दो,
सरस्वती शारदा स्वरत हमको ज्ञान दो, स्वरत हमको ज्ञान दो। शाम की बंसी के जैसे, शाम की बंसी के जैसे मुझको मीठे बोल दो। शाम की बंसी के जैसे मुझको मीठे बोल दो। कंठ में अपनी दया की, कंठ में अपनी दया की आप मिश्री बोल दो। दास की दुश्वार मंजिल को सदा आसान कर दो। सरस्वती माँ शारदा स्वरत हमको ज्ञान दो, स्वरत हमको ज्ञान दो, स्वरत हमको ज्ञान दो। आपण आता मंचावरील मान्यवरांचं स्वागत करूया. आपल्या विनंतीवरून सरस्वती मंदिर सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी म्हणून खास मुंबईहून आलेले नामवंत संगीतकार श्री कौशल इनामदार यांचं शाल, पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन स्वागत करत आहेत महिला समाजाच्या सचिव रश्मी रानडे. शाल, पुष्पगुच्छ आणि मिठाई अशा तऱ्हेने आपण त्यांचं स्वागत करतो आहोत. आजच्या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर पंकज चांदे यांचं स्वागत करण्यासाठी मी समाजाच्या उपाध्यक्ष प्रभा देऊस्कर यांना विनंती करते. आम्ही ह्यावेळेस पुष्पगुच्छाचं सुद्धा स्वरूप थोडंसं बदललेलं आहे. नेहमी करता आपल्या संग्रही असावा असा पुष्पगुच्छ आम्ही तुम्हाला देत आहोत. सरस्वती सन्मान पुरस्कारासाठी आमंत्रित राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार माननीय शुभांगीताई बडबडे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या महिला समाजाच्या माजी उपाध्यक्षा डॉक्टर वनमालाताई क्षीरसागर यांना इथे बोलावते. ज्याप्रमाणे शुभांगीताईंनी साहित्य क्षेत्रात खूप मोलाची कामगिरी केलेली आहे, त्याचप्रमाणे वनमाला मावशींनी समितीच्या कार्यात खूप मोठं कार्य केलेलं आहे. अजूनही त्या राष्ट्रीय सेविका समितीचं काम करत असतात. एक गुणीजन दुसऱ्या गुणीजनांचं स्वागत करतात. आजच्या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करण्याची मी माननीय कौशल इनामदार यांना विनंती करते. त्यांनी जाहीर करावं उद्घाटन झालं आहे. या सोहळ्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. पुढे नंतर बोलायचं तर त्यामुळे आता काही मी
तुमच्याशी संवाद साधला. नंतर आपण बोलणार आहोत. धन्यवाद. महिला समाजाच्या उपाध्यक्ष प्रभा देऊस्कर यांना मी प्रास्ताविक करण्यासाठी सूत्र सोपवते. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, आजच्या सरस्वती सन्मान प्राप्त ज्येष्ठ साहित्यिका, राष्ट्रीय कादंबरीकार शुभांगीताई भडभडे, आजचे उद्घाटक सुप्रसिद्ध संगीतकार कौशलजी इनामदार आणि आपल्या सगळ्यांचे हितचिंतक, कालिदास संस्कृत विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर पंकज चांदे, या सगळ्यांचं महिला समाजातर्फे मी स्वागत करते. आणि वास्तविक पाहिलं तर आज प्रास्ताविक करण्याचा मान अनुराधा पुरेकर आमची अध्यक्ष तिचा होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ती येऊ शकली नाही, म्हणून तिच्या वतीने मी तुमच्याशी हितगुज करते. प्रास्ताविक करण्याआधीच थोडंसं आभार प्रदर्शन मला करायचं आहे. तुम्हाला असं वाटलं असेल की पत्रिकेत नाव डॉक्टर पेन्नांचं होतं आणि आज आपल्यासमोर आहे डॉक्टर पंकज चांदे. काही अपरिहार्य कारणामुळे डॉक्टर पेन्नांना येता आलं नाही आणि ती आमची अडचण समजून घेऊन आमचे खूप जवळचे मित्र, हितचिंतक असे डॉक्टर पंकज चांदे एका शब्दाखातर म्हणाले, प्रभा मी येतो, आणि खूप मोठं ओझं कमी झालं. आभार प्रदर्शनात हे सगळं येणार आहे, पण मला चांदे सरांचे आभार मानल्याशिवाय मला बोलायला सुचणारच नाही. कारण काल जर चांदे सरांनी काही कारणास्तव नाही म्हटलं असतं तर माझ्यापुढे इतका मोठा प्रश्न होता की कोण आणू. इतक्या शुभांगीताईंचा सत्कार ज्यांच्या हाती होणार आहे आणि डॉक्टर पंकज चांदे माझी आणि त्यांची वैयक्तिक मैत्री हा भाग वेगळा असला तरी याही संस्थेचे हितचिंतक आहेत. माझ्या आईला ओळखायचे, माझ्या भावाला विजूचे मित्र आहेत आणि शुभांगीताई ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्याचेही ते हितचिंतक आणि मार्गदर्शक आहेत. हा सगळा समसमा योग आलेला आहे, सुरेख आला आहे. त्यामुळे चांदे सर, सुरुवातीलाच मी आपले आभार मानते आणि पुढचं माझं प्रास्ताविक सुरू करते. आजपासून सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. 49 वर्ष पूर्ण झाली. 50व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. 7 ऑक्टोबर 1973ला सरस्वती मंदिराची स्थापना झाली आणि योगायोग असा की आजही 7 ऑक्टोबरच आहे. हा योगायोग. आणि माझं मन 49 वर्ष मागे गेलं. तसं म्हटलं तर जास्तच 55-56 वर्ष मागे गेलं. कारण माझी आई डॉक्टर विमल फणशीकर हिचं एक स्वप्न होतं, सरस्वती मंदिर बनवण्याचं. नव्हे, तिच्या मनाने ध्यास घेतला होता. ती रात्रंदिवस फक्त याचाच विचार करायची की सरस्वती मंदिर कसं बनवता येईल. आणि तिला, आम्ही खूप लहान होतो, आम्हाला कळायचं नाही. मी 15-16 वर्षाची होते तेव्हापासून आईच्या मनात होतं आणि ॲक्च्युअल मंदिर बांधलं तेव्हा मी 20 वर्षाची होते. आणि बायका वय चोरतात, पण मी सांगते की मी आता 69 वर्षाची आहे. 20व्या वर्षीचं मला लख्ख आठवत आहे, सगळं आठवत आहे की ही जयपूरहून मूर्ती आणली होती. आमचे माझे आई वडील डॉक्टर होते, आमचे पेशंट होते, खूप मोठे समाजसेवकच म्हणायला पाहिजे, रतनचंद दादाजी. त्यांच्या ओळखीच्या एका माणसाने जयपूरहून ही मूर्ती आणली. आमचं घर होतं माहिती आहे सगळ्यांना, हॉलमध्ये ती मूर्ती ठेवली होती आणि सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमाराला त्या मूर्तीची मिरवणूक निघाली. ती मिरवणूक निघाली आणि पूर्वीचं केळकर मगल कार्यालय, आता तर सोनी ट्रेडर्स जे आहे, तिथून कॅनॉल रोडवरनं वेस्ट हॅगॉर्ड रोड, कॉफी हाऊस चौक, लक्ष्मी भुवन, राजाराम वाचनालय, रामनगर स्क्वेअर, इथून ही इथे मिरवणूक आली आणि याची प्रतिष्ठापना. आज सगळा म्हणजे गंमत अशी की वैदिक विधीचा वेळ जी होती या सरस्वती मंदिराच्या
मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची ती होती सकाळी 9 ते 3 या वेळामध्ये आणि दुपारी 3:30 वाजता प्रतिष्ठापनेचा मुहूर्त होता. सरस्वतीच्या मंदिराचं उद्घाटन झालं तेव्हा संध्याकाळी 5 वाजता. अध्यक्ष होते रायपूरचे प्रसिद्ध उद्योगपती श्रीयुत मधुसूदनजी व्यास आणि प्रमुख पाहुणे होते तरुण भारतचे संस्थापक ग. माडखोलकर. असा सगळा ही पत्रिका आहे माझ्याजवळ 73 सालची. बघता बघता मंदिर उभारलं गेलं. आईने प्रस्ताव ठेवला मैत्रिणींसमोर की मला असं उभारायचं आहे. ज्याला जसं जमेल तशी मदत होत होती. जिथून कुठून देणगी हवी होती आई मिळत होती. आणि अगदी ओळखीचे नातेवाईक पेशंट्स आई म्हणायची मला फी नका देऊ, माझ्या देवीला द्या, मला मंदिर उभारायचं आहे. आई म्हणायची की मला देवी स्वप्नात सांगते की तुम्ही बांध. तिला दृष्टांत होता काय माहिती नाही, तेव्हा कळण्याचं आमचं वयही नव्हतं. आणि हे मंदिर झालं. हा दिवस मला अगदी लख्ख आठवतोय. पण असं वाटतं हे सगळ्या गोष्टी काल घडल्या, पण आई कुठे? आई नाही. तारा कर्णिक अक्का म्हणायचो आम्ही त्यांना. कर्णिक मावशी कुठे? विमल देवपूजारी, सरलाताई लातूरकर, लीलाताई पाठक, पोद्दार शालिनी आंबेडकर, किती किती लोकांची नावं घेऊन त्या काळच्या बायकांची. आज कोणीही नाही. पण ते जिथे कुठे असतील त्यांना आनंद झाला असेल की आपण बांधलेलं सरस्वती मंदिराचं कार्य त्यांच्या लेकी सुना थोडंसं का होईना पुढे चालवतोय. या सरस्वती मंदिराची सुरुवातीपासून सेवा, पूजा, देखभाल करणारी माझी सख्खी मावशी प्रवीण मावशी संगीतराव, ती पण आज नाही. मुलगा IAS ऑफिसर मुंबईला, पण तिथे देवीची सेवा करायला इथे राहायची 2 खोल्यात. नवरा क्लास 1 ऑफिसर होता, पण मी देवीला तिने वाहून घेतलं होतं. त्या मावशीची एक गोष्ट मला सांगायची की तादात्म्य भाव म्हणजे काय असतो. नैवेद्य दाखवायची आमची मावशी. काय जे रोज करू ते वरण भात भाजी पोळी गरम गरम करून आणायची. आणि भाताचा घास गरम देवीला दिला तर तिला चटके बसतील म्हणून फू फू करून करायची, देवीच्या तोंडाजवळ ठेवायची आणि ताटलीत ठेवायची. हा तादात्म्य भाव प्रवीण मावशीनी शेवटपर्यंत सांभाळला. आणि शेवटी तिला तब्येतीमुळे जावं लागलं मुंबईला, पण लक्ष सगळं होतं सरस्वती मंदिरात. अशी आमची आज प्रवीण मावशी, ती सुद्धा इथे नाही. विद्येची आणि कलेची देवता असलेली ही सरस्वती आमचं श्रद्धास्थान आहे. आणि या व्यासपीठावर बसलेली ही सगळी मंडळी सरस्वतीची उपासक आहे. या येणाऱ्या वर्षात आम्ही विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यातला एक उपक्रम म्हणजे आम्ही सरस्वती सन्मान पुरस्कार देणार आहोत. दर महिन्यात एकेका महिलेचं त्या त्या क्षेत्रातल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल आम्ही तो पुरस्कार देणार. पहिला पुरस्कार शुभांगीताई, काय त्यांच्यासारखं कोणी नाहीच, म्हणजे मलाही खूप आनंद झाला. मला एक आणखीन सांगायचं आहे. शुभांगीताईंना मी विचारलं, म्हटलं शुभांगीताई खूप आता अंजली परिचय करेल ते कळेलच, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार शुभांगीताईंना मिळाले. म्हटलं आमची संस्था छोटी आहे, आम्ही दिलेला पुरस्कार तुम्हाला आवडेल का स्वीकारायला? ते शुभांगीताई म्हणजे प्रभा, अगं संस्था छोटी किंवा मोठी महत्त्वाची असते, तुम्ही दिलेला पुरस्कार मोठा आहे. किती मोठं त्यांचं मन, डाऊन टू अर्थ काय असतं हे या तिन्ही मान्यवरांकडनं बघावं, शिकावं की इतक्या आपापल्या क्षेत्रात उंची गाठलेले हे तीनही मान्यवर आज एका शब्दाखातर, मी चांदे सरांचं सांगितलंच, कौशलजींची सांगते, फक्त एकदा भेट झाली होती मुंबईला माझ्या मुलामुळे, तेजसमुळे. तेजसनी बोलला, मी बोलले, एका शब्दात हो येतो, काही खळखळ नाही, काय नाही. काल रात्री त्यांचा कार्यक्रम होता, खूप जागरण होऊन सकाळी आले, पण सरस्वती मंदिरे सांगितल्यानंतर ते आले. किती सगळ्यांचा हा मोठेपणा म्हणावा लागेल.
मला आणखी एक सांगायचं आहे की या आमच्या महिला मंडळातल्या सगळ्या मैत्रिणींच्या सहकार्यामुळे आम्ही हे सुवर्ण महोत्सवाचं आयोजन करतोय. आमची अध्यक्ष अनुराधा कुरेकर नाही आहे. सगळं तिचं मन इथे आहे, पण ती तिथे नुसती बसली नाही आहे. तिथे प्रत्येक फोनवरून तिथली कामं करते आहे. हे करा ते करा, मन इथे आहे, तन फक्त तिकडे तिचं बंगलोरला आहे. मागे पण मी बोलले होते, पुन्हा मला सांगायला आवडेल की आमच्या खास मंडळातल्या बायकांबद्दल. बायका म्हटलं की गॉसिपिंग, चुगल्या आल्या, जी अनुपस्थित आहे तिच्याविषयी बोलणं आलं. आमच्या इथे असं नाही. नागपुरातलं एकमेव मंडळ आहे की अत्यंत निर्मळ मनाच्या आमच्या महिला मंडळातल्या सगळ्या मैत्रिणी आहेत. एकमेकांना धरून चालतात, कोणी तिचं काम करतात, तिची चुगली करत नाही. ही फार मोठी गोष्ट शिकण्यासारखी या मंडळातल्या बायकांकडनं. सगळ्या साध्या सरळ स्वभावाच्या बायका, आणि म्हणूनच एवढं सुवर्ण महोत्सवाचं आयोजन या सगळ्यांच्या मैत्रिणींच्या सहाय्यानेच होते. कोणाकोणाची नावं घेऊ, मी कोणाचंही नाव घेणार नाही. सगळ्या मैत्रिणी मदत करतायत. अनुराधाची जागा थोडे दिवस मी सांभाळते. अनुराधा आली की ती पुन्हा तिची जबाबदारी घेईलच. आणि अशी ही आमची सुवर्ण महोत्सवाची जी पूर्ण नियोजन आहे, आयोजन आहे, हे मात्र आम्ही वर्षभर चालू ठेवणार आहोत. एवढं मोठं शिवधनुष्य पेरायला आपल्या सगळ्यांची साथ आहे. अनेक रामनगरमध्ये आमचे मित्रमंडळी आहेत, ओळखीचे, की जे आम्हाला नेहमी सपोर्ट करतात आणि सगळ्यांच्या मदतीवर आमचा हा सुवर्ण महोत्सव आहे. मला असं वाटतं की हे शिवधनुष्य पेरायला सगळ्यांची साथ आहे, म्हणून हा सुवर्ण महोत्सव यशस्वी होणार याची खात्री आहे. आणि या सगळ्या ह्याच्या साक्षीला सरस्वतीला वंदन करते आणि मी माझ्या भाषणाला विराम देते. आताच प्रभाने सांगितलं त्याप्रमाणे 2022-2023 या सरस्वती मंदिराच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात महिला समाज रामनगरनं विविध क्षेत्रातील महिलांना, ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःचा अमिट असा ठसा उमटवला आहे, त्यांचा सरस्वती सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्याचं ठरवलं आहे. दर महिन्याला एक पुरस्कार देऊन हा उपक्रम वर्षभर राबवण्यात येणार आहे. आज या उपक्रमाचा पहिला पुरस्कार साहित्य क्षेत्रात आपली मोहर उठवणाऱ्या राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार शुभांगीताई भडभडे यांना देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. शुभांगीताई भडभडे या राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार या उपाधीनं सन्मानित, प्रज्ञा पुरस्कारानं विभूषित, दूरदर्शनच्या हिरकणी अवॉर्डनं सन्मानित आणि महाराष्ट्र शासन आणि पंजाब शासनाकडून गौरवान्वित असं आदरणीय व्यक्तिमत्व आहे. तरुण भारत, लोकमत, जनवाद या दैनिकांमध्ये 17 वर्ष पुरवणीचं संपादन केलं आहे. लोकप्रतिष्ठित असलेल्या पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठानाच्या 1994 साली स्थापना केली तेव्हापासून संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांची साहित्य संपदा पहा. मला प्रत्येक एक त्याचं प्रकाशन सांगितलं की एटसेट्रा 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 असं म्हणावं लागेल. हे सगळं संपदा ठेवायला, साहित्य संपदा ठेवायला एक खोली लागेल आणि पुरस्कार मिळाले आहेत, सन्मान झाले आहेत, ते सुद्धा ठेवण्यासाठी दुसरी खोली लागेल. 1978ला पहिली कादंबरी त्यांची प्रकाशित झाली. तेव्हापासून आजपर्यंत सातत्यानं त्या लिखाण करत आहेत. त्यांच्या खात्यात, साहित्य खात्यात 23 चरित्र कादंबऱ्या, 23 सामाजिक कादंबऱ्या, 10 महानाट्य लेखन हिंदीत, कारण की शुभांगीताई या हिंदी विषयात एम.ए. बरं का. 10 कथासंग्रह, 10 किशोर साहित्य, 4 ललित लेख संग्रह, 2 प्रवास वर्णनं आणि या व्यतिरिक्त अनेक अप्रकाशित कविता आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांनी अशी चौफेर फटकेबाजी केली आहे. पुरस्कार तर इतके मिळाले आहेत, आताच मी तुम्हाला सांगितलं, नावं घेता घेता दम लागला.
त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांची नाटकं देशभर आणि देशाबाहेरही गाजत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं विख्यात असलेलं व्यक्तिमत्व, पण अहंकाराचा लवलेश नाही. पंतप्रधान मोदींपासून तर अंजली पारनेकरपर्यंत सगळ्यांशी तितक्याच आत्मीयतेनं त्या बोलणार. या स्वभावगुणामुळेच पद्मगंधा साहित्यिक प्रतिष्ठानचं अध्यक्षपद त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. अशा शुभांगीताईंचा महिला समाज रामनगर तर्फे साहित्य सरस्वती म्हणून सरस्वती सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करत आहे. मानपत्र, सरस्वतीची मूर्ती आणि मानता असं या पुरस्काराचं स्वरूप असून मंचावरील मान्यवरांनी हा पुरस्कार शुभांगीताईंना प्रदान करावा अशी मी विनंती करते. शुभांगीताईंना मानपत्र देत आहेत डॉक्टर शुभांगीताईंना मानपत्र देत आहेत डॉक्टर चांदे सर. सरस्वतीची मूर्ती देणार आहेत कौशल इनामदार. सरस्वती महिला समाज सरस्वती मंदिराची आठवण राहावी म्हणून त्यांना मानपत्र देण्यात येत आहे. मानपत्र देणार आहेत डॉक्टर पंकज चांदे सर. महिला समाजतर्फे आणि मान्यवरांच्या हस्ते प्रदान केलेल्या या पुरस्काराचा शुभांगीताईंनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांनी स्वीकार केलेला आहे. सत्कार मूर्तीसाठी शांती मंत्र पठण करण्याची आमच्या महिला समाजाची परंपरा. त्यासाठी मी अलका पनकंठीवार, मंगला भागवत आणि सुलेखा आचार्य यांना शांती पाठ करण्याची विनंती करते. आयुष्यमस्तु आरोग्यमस्तु धर्म समृद्धिरस्तु कर्म समृद्धिरस्तु शास्त्र समृद्धिरस्तु वेद समृद्धिरस्तु पुत्र समृद्धिरस्तु पुण्य समृद्धिरस्तु वंश समृद्धिरस्तु धनधान्य समृद्धि सकलै ऐश्वर्यमस्तु. आयुष्य आरोग्य माविदा शोभमानं महीयते धनधान्यं पशु बहुसौख्यलाभं संवत्सरं दीर्घमायु. शुभांगीताईंना दिलेल्या मानपत्रामध्ये काय लिहिलं आहे तुम्हाला उत्सुकता असेल ना.
त्या मानपत्राचं वाचन करत आहेत सचिव रश्मी राधाडे. नमस्कार. सरस्वतीला वंदन करते. महिला समाज रामनगर सरस्वती मंदिर सुवर्ण महोत्सव 2022-2023 सरस्वती सन्मान पुरस्कार श्रीमती शुभांगी भडभडे. साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सरस्वती मंदिर सुवर्ण महोत्सव अंतर्गत साहित्य सरस्वती हा पुरस्कार श्रीमती शुभांगी भडभडे यांना देण्यात येत आहे. अनुपमेय कर्तृत्व, अथक परिश्रम आणि सृजनशीलता या गुणांमुळेच त्यांना साहित्य क्षेत्रात मानाचं स्थान मिळालं आहे. आज दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी हे मानपत्र प्रदान करताना आम्हास विशेष आनंद होत आहे. मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. मी माननीय शुभांगी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. रामनगर महिला समाज आजच्या 50व्या म्हणजे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात आपण सर्वजण उपस्थित आहे याबद्दल मला खरोखरीच आनंद झाला आहे. आजच्या व्यासपीठावर असलेले माननीय पंकजी चांदे, त्याचप्रमाणे संगीतकार कौशलजी किशोरजी इनामदार आणि आपण सर्व, आजचा हा मला सन्मान मिळाला आहे याबद्दल मी काय म्हणावं, म्हणजे अक्षरशः मी भारावून गेलेले आहे. अनेक पुरस्कार जरी मिळाले असले आणि ते राष्ट्रीय स्तरावरचे जरी असले तरी सरस्वतीच्या मंदिरात सरस्वती सन्मान मिळणं हा माझा बहुमान आहे, सर्वोच्च बहुमान. आणि याबद्दल मी आपल्या संस्थेची, आयोजकांची खरोखरीच मनापासून आभारी आहे. रामनगरचा महिला समाज हा आज सर्वांना माहीतच आहे. आणि सरस्वती मंदिर जर म्हणायचं झालं तर विदर्भात एकूणच सरस्वती मंदिरं कमी आहेत भारतात. त्यातून विदर्भात हे एकमेव असं मंदिर आहे जे 49 वर्षापूर्वी स्थापन झालं. आणि तेही प्रभा देऊस्कर यांच्या आईच्या अतिशय ध्यास आणि श्वास झाल्यामुळे. ध्यास हा जेव्हा श्वास होतो तेव्हा एखादं ध्येय पूर्ण होतं. त्याप्रमाणे आजच्या व्यासपीठावर असलेले उपाध्यक्ष विजा देऊस्कर, प्रभा देऊस्कर आणि रश्मी सचिव ह्या सगळ्यांचंही मला मनापासून हे वाटतं की त्यांनी माझी निवड केली. आतापर्यंत अनेकांची निवड करताना मला नेहमी वाटायचं की अरे माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ लोक आहेत, पण ह्या लोकांना मी श्रेष्ठ वाटली ह्याच्यात माझा बहुमान आहे. आणि तसेही महिला समाज किंवा कुठलीही महिला संस्था ही चालवणं अत्यंत कठीण आहे. आणि आता मलाही अनुभव आहे, कारण आत्ता हिने सांगितलं अत्यंत निर्मळ असं हे सरस्वती मंदिर आहे. खरंच असेलही आणि असावंही, परंतु प्रत्येक संस्था चालवणं किती कठीण असतं हे मलाही माहीत आहे. आणि ह्या अडीअडचणींना तोंड देत इतकी वर्ष एखादी संस्था चालणं हे कठीणतम आहे. आता आपण बघतो की एक पुरुष एक स्त्री सांभाळू शकत नाही, तर अशा वेळेला 250-300 स्त्रिया एकत्र सांभाळणं किती कठीण होत असेल याचा आपण विचार करावा. तसं दुसरं बघितलं तसं फक्त 100 पुरुष एका वेळेला मौन धारण करू शकतील, पण 5 स्त्रिया 50 मिनटं सतत बोलत राहतील, हेही आपल्याला अनुभव आहे. अशा वेळेला हे मंदिराची जी हे केलेली आहे, ह्या सरस्वती मंडळ स्थापन करण्याची कल्पनाच खूप अद्भुत आहे. ही कशी काय डोक्यात आली असेल याचाच मी कालपर्यंत विचार करत होती की ही कल्पना मनात आलीच कशी. आणि ही कल्पना आल्याने आज ती साकार झालेली आहे. एवढंच नव्हे तर हे महिला मंडळ इतके वर्ष चालत आहे, अतिशय उत्कृष्टरित्या चालत आहे, इतकं आयोजन सुंदर होत आहे, इतक्या ठिकठिकाणी विविध कार्यक्रम केले जातात या ठिकाणी. या सगळ्याचं मला खरंच कौतुक वाटतं. आणि या सर्वांनी जे सभागृह बांधलं, म्हणजे एवढंच नव्हे तर सरस्वती मंदिर करून थांबले नाही, तर ह्यापुढे हे सभागृह बांधलं आणि विविधतेने इथे कार्यक्रम घेतले जातात. हे जेव्हा पाहतो तेव्हा खरंच मला आश्चर्य वाटतं. आणि या सर्व महिला समाजाच्या स्त्रियांना मला नमस्कार करावासा वाटतो. तर असंच हे सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी आज जो माझा सत्कार केला आहे हा खरोखर खूप मोठा सत्कार आहे. आणि मी पुन्हा पुन्हा म्हणते की हा मला सरस्वती मंदिरात मिळाला म्हणून मला त्याचं अप्रूप आहे.
आत्तापर्यंत मला लोक म्हणतात, एक प्रश्न साधा असतो, अतिशय साधा, का हो तुम्ही इतकं कसं लिहिता, इतके कसे कार्यक्रम घेता? तर ह्याचं उत्तर फक्त एक मनातला ध्यास, एक सातत्य, एक संयम, कोणी किती बोललं काही बोललं तरी ऐकून घेण्याची वृत्ती. आणि ह्या सर्वामुळेच मला असं वाटतं की मी लिहू शकले असेल. आणि नाहीतर हे लिहिणं कठीण होतं, कारण आपल्या भोवती असणारे लोक प्रश्न विचारतात, उत्तरं देत नाहीत. आणि उत्तरं आपल्याला द्यायची असतात आपल्या कर्मानी, आपल्या संयमानी आणि आपल्या वृत्तीनेच. अशा प्रकारे हे लेखन माझं इतके वर्ष सातत्याने चालू आहे. खरं म्हणजे आता मगाशी उल्लेख केला 78 पासून चालू आहे. आणि याच्यात खंड पडला नाही. खंड पडला नाही म्हणजे मी गावाला गेली असेल, कार्यक्रमानिमित्त बाहेर असेल, ती गोष्ट सोडली तर मी दररोज ठरवल्याप्रमाणे 2 पानं व्रत घेतल्यासारखं लिहिते. 2 असो 3 असो. आता विचार करा, 2 पानं जरी घ्यायचं ठरवलं पहाटे, तरी 2 पानं लिहिली तरी महिन्याची 60 पानं होतात. म्हणजे आपण ठरवलं तर 60 पण एका महिन्यात लिहितो. पण लोकांना वेळ नसतो, अमके तमके कारणं असतात किंवा त्यांना सुचत नसतं. पण व्रत घेतलं की माणसाला सगळं सुचतं असं मला वाटतं. जेव्हा मी पहाटे उठते ना, तेव्हा खरोखरीच सगळं वातावरण अतिशय शांत असतं. आणि शांत वातावरणात अनाहत नाद असतो, एक झुळझुळता वारा असतो, सुगंधित कळ्याचा सुगंध पसरलेला असतो. आणि अशा वेळेला सरस्वती ही वीणेवर गात असते. तोच अनाहत नाद, तोच सकाळ वीणेवरचा स्वर माझ्या शब्दातून प्रगटतो. आणि मला असं वाटतं की लेखनात आनंद मिळतो. आणि तो आनंद मिळवण्यासाठी मला रोज उठावं लागतं आणि उठल्यावर लिहावं लागतं. एरवी आपण सकाळ झाली की अंगणात झाडाला सुरुवात करतो. पण हा झाडण्यापूर्वी हा जो मला आनंद मिळालेला असतो तो खरंच अप्रतिम असतो. आता मला आणखीन एक प्रश्न नेहमी विचारला जातो, तुम्ही यासाठी योग कोणता करता? आता योग करा याच्याशी योगाशी काही संबंध आहे असं मला वाटत नाही. पण लोकांना वाटतं, कारण BKS अय्यंगार आणि जनार्दन स्वामी हे योगाचार्य दोन्ही, याच्यावर मी जेव्हा लिहिलं तेव्हा लोकांनी विचारलं, तुम्ही इतके योग अभ्यासले आहेत तर ह्याच्यातला तुमचा आवडता योग कोणता? हा प्रश्न नेहमीचाच. पण याच्यात मला लक्षात आलं की माझा एकच योग आहे, तो म्हणजे शब्दयोग. एकच साधना आहे, ती म्हणजे लेखन साधना. आणि एकच श्वास आहे, तो म्हणजे प्राणायाम. याच्या पलीकडे माझ्याजवळ दुसरं काही नाही. पण हे मी सांगूनही कोणाला पटत नाही. आणि अशा प्रकारे हे माझं लेखन असतं. खरं तर प्रत्येकात एक कला असते, तुमच्या आमच्या सर्वात एक कला असते दडलेली. पण त्याचा विकास होत नाही पुष्कळदा. आणि तो करायचा आपला प्रयत्न हळूहळू, आज करू उद्या करू. एखाद्याला रांगोळी खूप सुंदर येते. खरं म्हणजे रांगोळी तशी वाटणारी साधीशी असते. पण त्या रांगोळीचे ठिपके, त्याचे रेघा, त्याचे गोलाकार, अर्धवर्तुळाकार, ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांना काय पुरुषांनी जमतात की त्या दत्तासारखं जे बसलेले आहे अतिशय सुंदर रांगोळी काढतात. म्हणजे ठरवलं माणसाने तर ह्या छोट्या गोष्टीतली एक मोठी कला आपल्याला सातत्याने ते काम केल्यावर येते. हे सातत्य स्त्रिया आपल्यामध्ये जपत नाहीत असा मला पुष्कळ येतो. किंवा त्या स्वतःला ओळखत नाही, आपल्याजवळ काय दडलेलं आहे आणि त्याचा आपण केव्हा वापर करायला पाहिजे याचा सुद्धा ते विचार करत नाही असं मला खूप लक्षात येतं. म्हणून असे प्रश्न येतात. आणि मला म्हणतात, का हो तुम्ही एवढं कसं लिहिता? अरे एवढं कसं लिहिता हे सातत्याने, हे तर मी अगोदर सांगितलेलं असतं. पण याच्यावर त्यांना समाधान नसतं. एवढं कसं लिहिता म्हणजे तुम्हाला खूप मोठं मिळालं आहे. हो, अरे हो मिळालं आहे, ठीक आहे. पण ह्याचा अर्थ कला कोणतीही लहान आणि मोठी नसते हे सुद्धा समजून घ्यायला हवं असतं. की आपण काय स्वेटर विणतो, आपण काय रांगोळी काढतो, आपण काय अंक करतो, आपण काय देवाची पूजा करतो. आता तिने सरस्वतीबद्दल तिच्या मावशीचं उदाहरण दिलं. तर हा जर ध्यास घेतला, छोट्या गोष्टीचाही ध्यास घेतला. काल परवा एक क्रोशाने विणणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये एका स्त्रीला फेलोशिप मिळाली. म्हणजे संस्कृती मंत्रालयाने त्याला फेलोशिप दिली की याचं काम पुढे करा. म्हणजे एखादी स्त्री एका क्रोशाच्या कामावर केवढी लांबपर्यंत जाऊ शकते याचा विचार कोणीच कधी करत नाही. आणि मला खूप आवर्जून सांगावं वाटतं की स्वतःची कला ओळखा, ती कोणती आहे. स्वयंपाकसुद्धा सुंदर करता येतो. हा लोकांनी छान म्हटलं की आपल्याला जो समाधान वाटतं त्याच्यात आपलं आयुष्य जपतं. म्हणजे अशा अनेक गोष्टींच्या आपल्याजवळ कला आहेत.
पूर्वी साहित्य म्हणजे माझ्या वेळा की एक वाद होता साहित्यात, तो म्हणजे कला जीवनासाठी की आत्मानंदासाठी, म्हणजे आनंद मिळवण्यासाठी कला असावी की जीवनासाठी असावी, हा एक वाद होता. आणि हा खांडेकर आणि वि. स. खांडेकर आणि नासी फडके यांच्यातला वाद होता. तर माझी कला, इथे दुसरे कलाकार बसलेले आहेत, माझी कला मी याच्यासाठी वापरली, अर्थार्जनासाठी वापरली. पहिले आत्मानंदासाठी लिहिलं आणि मग त्याचं सामाजिकरण राईट लिहिलं. म्हणजे याचा अर्थ आपण आपल्या जीवनासाठी सुद्धा कला वापरू शकतो. जेव्हा एक म्हणजे 23 कादंबऱ्या लिहीपर्यंत, सामाजिक कादंबऱ्या लिहीपर्यंत मी केवळ अर्थार्जनासाठी लिहिलं. नंतर मात्र अर्थार्जन आलं नाही, पण लक्ष्मी पाठोपाठ आली सरस्वतीची, ही मात्र गोष्ट घडली. आणि तो वाद संपला. माझ्यापुरता मी माझा वाद संपवला. साहित्य क्षेत्रात कितीही वाद घातलाय तरी आज माझ्याजवळ तो वाद नाही. आणि माझ्यासाठी जेव्हा मी साहित्य लिहित केले तेव्हा मला खरोखरीच आनंद मिळाला. घरामध्ये काय चाललं आहे, इतरांकडे काय चाललं आहे, मला बघायची इच्छा नाही राहिली. किंवा मी साहित्य क्षेत्रातही फारशी गेली नाही. म्हणजे आज ही साहित्यिक मंडळी ठिकठिकाणी दिसतात एका विशिष्ट गटाने, त्या गटात मी कधी नाही आहे. म्हणजे मी माझ्यापुरती जगली आणि तीही अतिशय आनंदात आणि समाधानात जगली. समाधान मिळालं मला माझ्या कलेने आणि सरस्वतीचीच कृपा आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा म्हणते की सरस्वती मंदिरात हा मिळालेला सन्मान हा मला अत्यंत समाधान देणार आहे. आता पुष्कळदा अनेकांची रीत असते की आपल्याला खूप काही करता येतं, जसं मलाही करता येतं की साहित्य कथा लिहिता येतात, कविता लिहिता येतात, नाटक लिहिता येतं, एकांकिका लिहिता येतात, सगळंच काही करता येतं. पण आपण आपल्या मार्गावर एका विशिष्ट वयावर, एका विशिष्ट वर्णावर आपण कुठे जायचं, आपल्याला काय म्हणून लोकांनी ओळखायला पाहिजे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. आणि पुष्कळदा ही तेच चूक होते. प्रसिद्धी माध्यमं अनेक झालेली. ह्या प्रसिद्धी माध्यमामध्ये छोटंसं काही लिहिलं की टाकलं फेसबुकवर, छोटंसं काही लागलं की यूट्यूबवर. अशी प्रसिद्धी माध्यमाने काही होत नाही. तर आपल्याला विशिष्ट प्रकाराने काय करायचं आहे हे आपण समजलं पाहिजे. हे जेव्हा समजेल माणसाला तेव्हा खूप काही करता येईल असं मला वाटतं. आता मी जेव्हा सामाजिक कादंबऱ्या लिहित, आता आपण जेव्हा लिहितो आपल्याला वाटतं चांगले लिहिलं आहे, आपल्याला राईटिंग भरपूर लिहिते आहे, पण इतरांना ते खपतं का? नाही खपत. तर अरे मग त्याच्यावर टीका होते. ही टीका आपल्याला सहन करण्याची शक्तीसुद्धा पाहिजे आहे. आणि ही टीका जेव्हा सहन करता येईल ना तेव्हा माणूस अधिकाधिक प्रगत करतो असं मला वाटतं. म्हणजे तळिता खाते कधी कोसळल्या का तारांचा संभाग, एखाद्या विजांच्या कडकडाने तारकांचं आकाश खाली कधी पडतं का, ही जेव्हा वृत्ती माणसाने ठेवली ना तर मग आपल्याला टीका काहीही पोचत नाही. आणि ती टीका कारण मी जेव्हा भरभर लिहित गेली, हे खरं म्हणजे भरभर म्हणजे सातत्याने लिहित गेली, तेव्हा लोकांनी माझ्यावर भरपूर टीका केली. ही लिहितेच खूप, ही अमक्यासारखी लिहिते, ही कम्प्युटरसारखी लिहिते, ही अमक्यासारखी अनेक प्रकाराने टीका केली. ही टीका मला कधीही पोचली नाही. कोणी किती टीका करू आणि मी मात्र चालत राहिले. आणि म्हणूनच आणि कुसुमाग्रजांची ओळ केला जरी पोत बळेची खाली ज्वाला तरी ते उफाळे, किती करावं टीका, मला जायचंय वरती. मग ह्याप्रमाणे त्या ज्वाला वरतीच केलेल्या आहे. एक हिंदी कविता फार छान आहे की लहरों से लड़ जाना सीखो, लहरों से टकराना सीखो, जो लहरों से लड़ गया वो लहरों ने उभारा. म्हणजे तुम्ही जनतेच्या सागर लाटेवर तुम्ही असाल तर तुम्हाला 4 समीक्षकांची गरज नाही, 4 टीकाकारांची गरज नसते. तर तुम्हाला गरज नसते, फक्त या जनतेने आपल्याला वर न्यायची. जनता जनार्दनाने जेव्हा तुम्हाला वर नेलेलं असतं तेव्हा कोणीही तुम्हाला खाली उठवू शकत नाही. आणि कला लहान मोठी नाही हे पुन्हा एकदा सांगत आणि मला असं वाटतं मी फक्त माझ्या मनातलं एक शेवटचं सांगते ते वाचून दाखवतो. मला सर्व महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगावं असं वाटतं, स्वतःच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा, कलांचा शोध घेताना स्वतःला सांभाळा, परिवाराला सांभाळा, समजून घ्या. मनात किंतु परंतु आणू नका. मनातला आनंद जपताना कुणालाही दुखवू नका. सुवर्ण महोत्सव, शतक महोत्सव संस्था वाटचाल करत असताना जो इतिहास होईल त्यात तुमचंही कर्तृत्वाचं एक मान असू द्या. आनंदाची उधळण करा. अशा तऱ्हेने आजचं माझं वक्तव्य संपलं आहे. पण हा सर्वांसाठी संदेश आहे की अधिकारी
आपल्या कलाकडे लक्ष द्या, आपल्या कलांना वाढवा. संस्था ही तुम्हा सर्वांच्या कलांचं संवर्धन करण्यासाठी लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही वाटचाल करा. तुमचं ही एक मान या संस्थेत नसू द्या. धन्यवाद. शुभांगीताईंनी आता सांगितलं की प्रत्येक महिलेमध्ये काही ना काहीतरी कला असतेच. याचं अगदी जिवंत उदाहरण म्हणजे आमचा हा रामनगर महिला समाज आहे. इथे कोणी रांगोळी चांगली काढतं, कोणी पूजेचं आयोजन चांगलं करतं, कोणी कार्यक्रमाचं आयोजन चांगलं करतं. असं वेगवेगळ्या कलांमध्ये इथल्या सगळ्या कोणी चांगले चांगले पदार्थ करतं. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये इथल्या सुद्धा बायका तरबेज आहेत. शुभांगीताईंसारख्या साहित्यिक आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. या संधीचा आपण फायदा घेऊन महिला समाजाच्या तर्फे दरवर्षी आपण जे हस्तलिखित काढतो नंदादीप, याही वर्षी आपण ते काढलेलं आहे. त्याचं औपचारिक प्रकाशन शुभांगीताईंनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. मध्ये शुभांगीताई आपल्याला छोटे छोटे साहित्यातले काजवे नक्कीच आढळतील. आज आपल्याला अध्यक्ष म्हणून आपले आहेत डॉक्टर पंकज चांदे सर. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे संस्थापक कुलगुरू, संस्कृतचे प्रकांड पंडित असलेल्या डॉक्टर चांदे सरांनी अक्षरशः शून्यातून या विद्यापीठाची निर्मिती केली आहे आणि सातत्यानं 1 नव्हे 2 नव्हे तर 3 टर्म्स कुलगुरू पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. भारतातील 600 विश्वविद्यालयांच्या कुलपती संघटनेचे 2 टर्म्ससाठी ते अध्यक्ष होते. 2011 साली जगातील 80 देशांच्या विश्वविद्यालय संघटनांच्या अध्यक्षांचं जे संमेलन झालं त्याचं अध्यक्षपद चांदे सरांकडेच होतं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदांचं यशस्वी आयोजन त्यांनी केलं आहे. डॉक्टर पंकज चांदे अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवान्वित आहेत. 2012 साली त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. भारतातील उच्च शिक्षा हा त्यांच्या व्यासंगाचा विषय असून त्यांच्या नावावर 6 पुस्तकं असून 25 पुस्तकांचं संपादन त्यांनी केलं आहे. संस्कृत भाषेतील 23 खंडांमध्ये सुमारे 4000 पृष्ठांची बालसाहित्याची निर्मिती त्यांनी केली आहे. सुमारे 55 ते 60 भारतीय भाषांमधील नाटकांचे अनुवाद त्यांनी संस्कृतमध्ये केले आहेत आणि त्यातील अनेक नाटकांना पारितोषिकही मिळाली आहेत. चांदे सर आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. त्यानं आपल्या सुवर्ण महोत्सवाला विद्वत्तेची झळाळी लाभली आहे. मी डॉक्टर पंकज चांदे सरांना विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे.